तर विनंती करतो सन्माननीय नरेंद्र पाटील घुले यांना आपण उपस्थित सर्व जनतेशी मतदार बंधू भगिनींशी संवाद साधावा। सन्माननीय नरेंद्र पाटील घुले। आपल्या सर्वांचे आदरस्थान देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इंदिरा काँग्रेस पक्ष, RPI, शेतकरी संघटना यांच्या आघाडीचे आपले उमेदवार आमदार संग्राम भैया जगताप, विधान परिषदेचे सदस्य आमदार अरुण काका जगताप, आपल्या सर्वांचे सहकारी माजी आमदार आदरणीय अभंग साहेब, माजी आमदार माननीय चंद्रशेखर घुले पाटील, माननीय प्रतापजी काका ढाकणे साहेब, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्रीताई, पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितिज भैया, ज्यांनी आपल्याला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं त्या आपल्या भगिनी, जिल्हा परिषदेच्या महिला कमिटीच्या माजी चेअरमन आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट आदरणीय हर्षदाताई काकडे, त्याचबरोबर आदरणीय ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्रजी फाळके, अविनाशजी आदिक, इंदिरा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय करणजी ससाने, आपल्या शेवगाव पाथर्डी नेवासा तालुक्यातून आलेले सर्व माझे शेतकरी बंधू, तरुण सहकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, लोकसभेची ही निवडणूक ही आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे आणि आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्याच्या ग्रामीण भागाचे ज्यावेळेस प्रश्न उपस्थित होतात त्यावेळेस इतर पक्षाचे नेते हे हात झटकून मोकळे होतात आणि मग कापसाला भाव द्यायचा प्रश्न आला की आपल्या समोर येतात शरदचंद्रजी पवार साहेब, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आला तर शरदचंद्रजी पवार साहेब, शेतीच्या विजेचा प्रश्न आला तरी सुद्धा पवार साहेब, आणि म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेणारा आणि देशातल्या शेतकऱ्यांना सरसगट 73,000 कोटीची कर्जमाफी देणारा एकच देशात नेता आहे आणि तो म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब। इतरांचा अनुभव आपण 5 वर्ष आता घेतला आणि 1.5 लाख रुपयाचं जर कर्ज माफ करायचं असेल तर 3.5 लाख रुपये उर्वरित 5 लाखापैकी आधी बँकेत भरा, 150 कागदपत्र जमा करा, फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, काय वाटल ते, रेशन कार्ड, आणि या 150 कागदपत्र जमा करण्यात झेरॉक्सवाल्यांचाच धंदा झाला आणि शेतकरी शेवटी म्हटला की बाबा नको ही कर्जमाफी। हा 5 वर्षात आपण यांचा अनुभव घेतलेला आहे। जिल्ह्यामध्ये 85,000 युवक हे सुशिक्षित युवक बेकार आहेत। शेवगाव तालुक्यामध्ये 111 गावं आहेत, पाथर्डी तालुक्यामध्ये 105 गावं आहेत। यातल्या कुणी हात वर करून सांगावं की या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये आमच्या गावातल्या अमुक अमुक युवकाला नोकरी मिळालेली आहे? कुणालाही नोकरी मिळाली नाही। कुणी हात वर करून सांगावं की आम्हाला खरीपाचं अनुदान मिळालं, दुष्काळ पडला रबीचं अनुदान मिळालं? मागच्या 5 वर्षात थोरात साहेबांना आपण सांगायचो आणि त्या ठिकाणी गारपीट झाली साहेब तर चंद्रशेखरनी दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना इथे आणलं आणि सरसगट सगळ्या तालुक्यात गारपीट झाली असं दाखवून गारपीटीचे नुकसान भरपाई मिळाली। फक्त 4 गावात गारपीट झाली आणि 111 गावांना गारपीट नुकसान भरपाई मिळाली। आता तालुक्यात खरोखर दुष्काळ पडलेला आहे, त्यावेळेस 55 छावण्या, मागेल त्याला छावण्या, एका गावात 4 छावण्या, केवळ याच्यासाठीच की शेतकऱ्याचं दुःख जाणणारा
आणि त्याला संकटकाळी दिलासा देणारा नेता हा आपल्या पक्षाकडे आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आघाडी ही शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आपल्या सर्वांवरती आशीर्वाद असल्यामुळं आपण या संकटातून निभावू शकलो. आज यांनी संकटकाळी शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याऐवजी दुसरीकडेच काहीतरी बोलायचं हा सुद्धा आपण अनुभव आता यांचा घेतलेला आहे. आणि म्हणून येत्या 23 एप्रिलला मागचा पुढचा विचार न करता त्या ठिकाणी स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील साहेब यांनी या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उभारणी केलेली आहे. आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या पाठबळाच्या माध्यमातून या ठिकाणी जायकवाडी धरणग्रस्तांचे प्रश्न असतील, संपादित क्षेत्राचं पेमेंट आपलं अजून होणं बाकी आहे, त्याचबरोबर त्यांनी त्या ठिकाणी आता अभयारण्य लागू केलेलं आहे. पवार साहेबांनी जायकवाडी धरणातून पाणी उचलण्याचा परवाना धरणग्रस्तांना दिला आणि या शेतकऱ्याने 12 तासाची वीज 8 तासावर आणि आता 8 तासाची वीज 4 तासावरती केलेला आहे. मला सांगा बरं, कुठलाही शेतकरी हा भारतीय जनता पार्टीला आता मतदान करेल का? की ज्या शेतकऱ्याची वीज यांनी खंडित केली, ज्या शेतकऱ्याचं पाणी यांनी खंडित केलं आणि दुष्काळ असून सुद्धा त्या शेतकऱ्याच्या जनावरांना चारा छावणी दिली नाही आणि त्याला दुष्काळी अनुदान दिलं नाही. पीक विमा भरला आपण, परंतु कुठल्याही शेतकऱ्याला पीक विमा सुद्धा मिळालेला नाही. ही प्रत्यक्षात वस्तुस्थिती आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून जनता जनार्दनाला आता पूर्ण कळालेलं आहे की भविष्यात या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून कदापिही अच्छे दिन येणार नाहीत. म्हणून आपण सावध व्हा, ही निवडणूक आपल्या हातात घ्या आणि आपल्या सुखदुःखामध्ये 40 वर्ष 50 वर्ष बरोबर राहणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या सर्वांचे प्रपंच त्या ठिकाणी आपले प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपल्याला करायचं. या ठिकाणी मुद्दा म्हणून मी नमूद करतो साहेब की बाळासाहेब थोरात या राज्याचे पाटबंधारे राज्यमंत्री होते, त्याच्यात आम्हाला जास्त आनंद होता ते महसूल मंत्री होण्यापेक्षा. कारण का की गोदावरी महामंडळाच्या माध्यमातून सामनगावचा केटीवेर या ठिकाणी बाळासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातून आपण मंजूर करून घेतला. प्रताप काका आदरणीय बबनरावजी ढाकणे साहेब यांनी कोपरे धरणासाठी आंदोलन केलं, गोळीबार झाला, पण कोपरे धरण झालं नाही. तर त्या कोपरेच्या लाभ क्षेत्रात कोपरेचा वॉटर अकोट वापरून कोल्हापूर टाईप बंधाऱ्याची मालिका बाळासाहेब थोरात यांच्यामुळे आपल्या तालुक्यात मंजूर झाली आणि मुळेचा नोटिफाईड एरिया म्हणून कोपरेच्या लाभ क्षेत्रातील सर्व गावांना त्या ठिकाणी पाणी देण्याचं महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा त्यावेळेस घेण्यात आला. आणि म्हणून अशा पद्धतीनं यांच्याकडे एक सुद्धा सांगायचं कुठलंही काम नाही, फक्त शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम हे करतात. आणि आता कांदा आपल्याला त्या ठिकाणी बांधावर फेकण्याची वेळ आली. शेतकऱ्याच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणलं, आता मतदान करून यांच्या डोळ्यात पाणी आणण्याची संधी आपल्याला आलेली आहे. ते काम येत्या 23 तारखेला आपल्याला करायचं. धड कापसाला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, बाजरीला भाव नाही, त्या ठिकाणी दुधाला भाव नाही. आणि मग हे कशाचे शेतकऱ्याचे कैवारी, यांना काही घेणं देणं नाही. आपण म्हणतो फळाला भाजीपाल्याला 2 पैसे जास्त मिळाले पाहिजे. यांचं धोरण आहे दूध स्वस्त झालं पाहिजे, साखर स्वस्त झाली पाहिजे, कांदा स्वस्त झाला पाहिजे. आणि म्हणून कांद्याची निर्यात जी होत होती ती निर्यात बंदी यांनी केली. साखरेची आयात आधीच करून ठेवली आणि आता निर्यात करा म्हणायला लागले. साखरेचे सगळे गोडाऊन भरलेले आहे, त्याला त्या ठिकाणी उठाव नाही. असं कुठलंही धोरण किंवा तारतम्य ग्रामीण भागातल्या आणि शेतकऱ्यांबद्दल यांना नाही. 70% लोक या देशामध्ये शेती करतात, परंतु कुणी हातवर करून सांगावं की आज देशाचा कृषी मंत्री कोण आहे माहीतच नाही. पवार साहेबच फक्त आपले नेते, त्यांच्या मार्फतच आपण प्रश्न मांडून घेत होतो. पांडुरंग फुंडकर एक्सपायर होऊन 4 वर्ष झाले. या राज्याला यांनी कृषी मंत्री नेमण्याची सुद्धा तसदी घेतली नाही. त्याच्यामुळे कसा तुमचा पीक विमा मंजूर होणार, कशी छावणी मंजूर होणार आणि कसं दुष्काळी अनुदान मंजूर होणार, यांना शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही. म्हणून आपल्या सर्वांना माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे की येत्या 23 एप्रिलला त्या ठिकाणी आपल्याला घड्याळाचं बटन दाबून संग्राम भैया जगताप यांना भरघोस मतांनी विजयी करावं एवढीच विनंती करतो आणि आपल्या सर्वांना वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद नरेंद्रजी घुले पाटील.